कुठून आला? सर मी सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये गुणवरे माझे गाव. फलटणचे. तुमचा छंद काय आहे? सर कुकिंग. कुकिंग. आमच्यासाठी काय बनवाल? सर तुमच्यासाठी चिकन. हो का? चिकन अरे डायरेक्ट आम्ही माळकरीत. मग सर गाजराचा हलवा बनवेल. अरे मला गाजरचा हलवा आवडत नाही. सर तुम्हाला जे काय मला जे येत असेल बनवायला. मग आमची आवड विसराय पाहिजे ना. Yes. उद्या तुला बायको करायची म्हटलं, लग्न झालंय का तुझं? नाही सर. हा बरं, मग उद्या लग्न करताना तू डायरेक्ट म्हणशील का नॉन व्हेज वाली करायची का व्हेज वाली करायची? काहीतरी बघशील ना, बरोबर? हा. बरं मला तुम्ही सांगा, HACCP चा लॉंग फॉर्म. हजार्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट. ओके. बरं डिग्री कधी झाली तुमची? सर 21 मध्ये. कॉलेज कुठलं? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. दापोली. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये. ऍग्री इंजिनिअरिंग झाले का? Yes, yes. बरं ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये फरक काय? सर ऍग्रिकल्चर मध्ये मेनली प्रोडक्शन, हम्म. ऍग्रिकल्चरचं प्रोडक्शन हम्म. केलं जातं. हम्म. ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये इक्विपमेंट्स जे ऍग्रिकल्चर रिलेटेड आहेत, इरिगेशन, ट्रॅक्टर्स, फार्म मशिनरी, हम्म. त्याबद्दल. बरं प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय फरक आहे? सर प्रोडक्शन म्हणजे आपण जे ऍग्रिकल्चर मध्ये समजा गहू बाजरीचं प्रोडक्शन घेतो, तर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ते किती प्रमाणात क्वांटिटी, प्रोडक्टिव्हिटी मध्ये क्षमता. क्षमता. रुको म्हणजे काय? रुको रुको रिपर्पज कुकिंग वाले ते सर. बरं मिल्कचे प्रकार कुठले? A1 A2 मिल्क. A1 A2 नाही. का टोन? हा, टोन, डबल टोन, सिंगल टोन ते आहेत. मग टोन आणि डबल टोन मध्ये काय फरक आहे? सर टोन ज्यामध्ये फॅट कंटेंट जास्त असतो तो टोन, आणि डबल टोन मध्ये किती फॅट, किती पर्सेंट ते बोला. सर डबल टोन मध्ये फॅट पर्सेंट 1.52 च्या अराउंड असतो. आणि जो टोन मिल्क आहे त्याच्यात जो काऊचा आहे का बफेलोच्या नुसार, काऊचा असेल तर 3.5, बफेलोचं 6. युरिक ऍसिड म्हणजे काय? युरिक ऍसिड. हा. सर सॉरी सर नाही. बरं फोर्टिफाईड फूड कसं ओळखणार? सर त्याच्यावर लोगो असतो, A+ लिहिलेला असतो. कसला लोगो? कोण लोगो देतं? FSI चा लोगो असतो. हा. फोर्टिफाईड त्याच्यावर सिम्बॉल असतो. त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की ते फोर्टिफाय आहे. नीम कोटेड युरिया म्हणजे काय? सॉरी, नीम कोटेड युरिया. कोटेड युरिया. नीम कोटेड एरिया. युरिया. नाही सर, त्यामध्ये एक्झॅक्टली माहित नाही. बरं तुम्हाला कुकिंग हॉबी ना, तुम्ही कुठला पदार्थ बनवता बेस्ट? सर चिकन का? रेसिपी सांगा. सर पहिले तर चिकन प्रॉपर धुवून घेईल मी. नंतर त्याला मॅरिनेट करेल, हळद मीठ वगैरे टाकून. आणि नंतर त्याचा जो मसाला असेल तो तयार करेल, ग्रेव्ही तयार करेल. आणि तो मसाला आणि तो मॅरिनेट केलेलं चिकन मिक्स करून ते मी कुक करेल. ब्रॉयलर कोंबडी आणि ह्याच्यात काय फरक असतो? साधी आपली देशी. सर त्यांच्या जे न्यूट्रिएंट कंटेंट मध्ये थोडा फरक असतो, आणि ते प्रोडक्शन साठी घेतात जास्त करून बॉयलर. आणि देशी आपले न्यूट्रिएंट कशात चांगलं असतं? सर देशी कोंबडीमध्ये. देशी कोंबडी चांगलं असतं. गावरान कोंबड्या, बरोबर. मग काय कंटेंट असते? न्यूट्रिएंट कंटेंट म्हणजे ते कसे हेल्दी एन्व्हायरमेंट मध्ये ते ग्रो झालेले असतात. आणि हे बॉयलर म्हणजे पोल्ट्री मध्ये त्यांना त्या पर्टिक्युलर सगळं मटेरियल देऊन त्यांची ग्रोथ झाली असते. हेल्दी एन्व्हायरमेंट मध्ये ग्रो झाल्यानंतर कधी पण सर बेटर असतं. व्हॉट इज ईट राईट मुवमेंट? सर एक हेल्थ इनिशिएटिव्ह आहे, तो FSI ने घेतलेला आहे. फूड सेफ साठी. तुमचे आमदार कोण? सर आमचे आमदार सध्याचे सन्माननीय सचिन पाटील सर. तुमचे खासदार? सन्माननीय मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील. तुमचा मतदारसंघ? सर मी लोकसभेला माढा मतदारसंघात आणि फलटण विधानसभा मतदारसंघ. बर्गर खाल्लाय का? येस सर. कुठला खाल्लाय? सर कॅम्पचा बर्गर खाल्लाय. कॅम्पचा बर्गर का? मग कॅम्पचा बर्गर आणि मॅकडीचा बर्गर काय फरक आहे? सर फरक टेस्ट मध्ये बेसिकली फरक आहे त्याच्या. त्यातल्या आतले इन्ग्रेडियंट्स बद्दल काय माहित नाही. टेस्ट तर, आणि जर उद्या तुम्ही फूड सेफ्टी ऑफिसर आहे, नॉर्मल जनरल उत्तर देत आहे, असं तुमच्याकडून टेक्निकल उत्तर आम्हाला आहे ना, ते आमच्याकडून अपेक्षित आहे तुमच्याकडून. फास्ट फूड आणि जंक फूड मध्ये काय फरक आहे? सर जंक फूड म्हणजे ज्यात जसे की पिझ्झा वगैरे
ते जंक म्हणजे न्यूट्रिएंट कंटेंट त्याचे कॅलरीज जास्त असतात जंक फूड मध्ये हम्म. आणि त्या प्रमाणात न्यूट्रिएंट कंटेंट कमी असतो. हम्म. फास्ट फूड म्हणजे आपण जे इनिशियली लगेच बनवू शकतो ते फास्ट फूड आणि जंक फूड म्हणजे ते. विटॅमिन B12चं नाव काय? सर एक्झॅक्ट माहिती पण कोबाला माहिती. सायनोकोबाल्मिन Yes. म्हणजे कोबाल्ट. मग त्याच्या डिफिशियन्सीमुळे काय होतात आजार? कोबालामाइनच्या डिफिशियन्सीमुळे सर ॲनिमिया होतो. ॲनिमिया? आम्ही ॲनिमिया तर वेगळंच ऐकलंय. ॲनिमिया म्हणजे मल्टिपल टाइप्स ऑफ ॲनिमिया त्यातलं एक ॲनिमिया असं. बर. अॅनिमिया मध्ये काय टाईप असतात का? हा टाईप असतात का अॅनिमिया मध्ये? त्यात म्हणजे कोणत्या प्रकारचा हा, ॲनिमिया हा. आहे त्याच्यानुसार सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय असतं? सिकल सेल म्हणजे ब्लडच्या रिलेटेड आहे सिकल सेल ॲनिमिया. बर. सिकल सेल का नाव आहे त्याचं? त्याचे ते सर असं एक्झॅक्ट माहिती म्हणजे शेपनुसार त्याचे ते सिकल टाईप मध्ये शेपनुसार ते आहे बहुतेक. बर. आणि फूड सेफ्टी ऑफिसर या पदाचं कार्य काय काय? तर फूड सेफ्टी ऑफिसरचं महत्वाचं कार्य की इन्स्पेक्शन करणे, नंतर सॅम्पल कलेक्ट करणे, सीज करणे, नंतर एखादं जर व्हेकल जात असेल फूड रिलेटेड त्याचे पण इन्स्पेक्शन करणे. आता ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग जे तुमचा सब्जेक्ट आहे त्याचा इकडे काय फायदा होणार? सर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये मला मुख्यत्वे की जे प्रोसेसिंग इंजिनिअरिंग असेल, डेअरी इंजिनिअरिंग, स्टोरेज इंजिनिअरिंग ह्या गोष्टी शिकायला भेटल्या. त्याचा मला निश्चित या ठिकाणी उपयोग होईल. तेच काय होईल? ते की जसं की एखादे पदार्थ फूड कोणत्या कंडिशनला बेटर स्टोरेज कंडिशन आहे, स्पॉइल कोणत्या कंडिशनला होऊ शकतो, त्याचं मॉइश्चर कंटेंट किती असलं पाहिजे वगैरे असं आहे सर. बर बर. आणि डिग्रीचे सब्जेक्ट आठवतात तुला? सर आज ते सगळे नाहीत पण आठवतात. कुठले कुठले? तर, तुझा आवडता सब्जेक्ट कुठला? माझा आवडता सब्जेक्ट सर इरिगेशन इंजिनिअरिंग. इरिगेशन. बर. बरं. काय इरिगेशनचे टाईप कुठले कुठले? इरिगेशनचे आपले फ्लड इरिगेशन, सांग फ्लड सांग. इरिगेशन, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन. बरं. चांगलं कुठलं कॉलेज? सर ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर नाही का? स्प्रिंकलर पेक्षा जास्त इफिशियन्सी आहे आणि जास्त म्हणजे अराउंड 30 to 80% पाण्याची बचत होते. जसे की स्प्रिंकलर मध्ये 20 to 30 च्या अराउंड. तुमची शेती आहे? येस सर. तुम्ही कुठलं वापरता? आम्ही सर ड्रिप इरिगेशन. ड्रीप साठी किती गव्हर्नमेंट सबसिडी? सर त्या तालुक्यावर डिपेंड आहे. 50% काही तालुक्यांना, असं 80% कुठं आम्ही असं काय आहे ऐकलं नाही. सर, 100% नाही 80% जास्तीत जास्त 80% सबसिडी आहे. बरं. कृषी सिंचाई योजना काय आहे? प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. ते सर त्या अंतर्गत आपल्याला ड्रिप साठी सबसिडी दिली जाते. ते 80% पर्यंत सबसिडी भेटते. भारतामध्ये मेकॅनायझेशन किती पर्सेंट आहे शेतीत? मेकॅनायझेशन सर एक्झॅक्ट आकडा माहित नाही मला. ट्रॅक्टर पहिला कुठं झाला तयार? ट्रॅक्टर पहिला ऍग्रिकल्चर मेकॅनाइज मध्ये सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी कुठली आता सध्या? तर प्रिसिजन फार्मिंग. काय असतं? तर प्रिसिजन फार्मिंग मध्ये आपण सेन्सर, नंतर ड्रोन्स यांचा वापर करून आपण ते इनपुट देऊ शकतो. आपल्याला काय पाहिजे रिक्वायरमेंट आहे. तू बघितलं का रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही बघितलंय? रिअल लाईफ नाही बघितलं, मी व्हिडिओ मध्येच बघितलंय. ओके. चालेल. ठीक आहे. येऊ येऊ शकतो. शकतो. थँक्यू सर. थँक्यू. येस.